आज मंडळी इकडे बघतोय कोण आलंय. कालू आलंय. कालूला आता उपास द्यायला लागल श्रावण महिन्यात. हा बघ आई मच्छी घालते कालूला. कसा खाता येतो. कालूचा पण आता श्रावण चालू होणार आहे. आता महिनाभर मच्छी नाही कालू. तर मंडळी इकडे बघता आपले ना सुरमई फ्राय मस्त रेडी झालेली आहे बघा, केवढी भारी दिसते. आणि इकडे ना हा पूर्ण मांदेल्याचा रस्सा आहे. अप्रतिम झालेला आहे, हलकासा आंबट आहे आणि वाटपाचा भारी स्वाद येतोय, एक नंबर झालेला आहे. नमस्कार मंडळी, तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन अशा व्हिडिओमध्ये. तर मंडळी आज आहे बुधवार आणि ॲक्च्युली उद्यापासून ना श्रावण चालू होणार आहे. म्हणजे आज श्रावणा अगोदर मच्छी खाण्याचा आपला शेवटचा दिवस आहे. तर ॲक्च्युली आपली गटारी तर बनवून झालेली आहे. मागे आपण व्हिडिओ बनवली होती, बऱ्याच जणांनी ती पाहिली असेल. तर आज मच्छीचा वार होता आणि उद्यापासून काही श्रावण चालूच होणार होता. तर आज बोलला की मस्त असं छान मच्छीचा बेत करूया. तर आई ना आता मार्केटमध्ये गेली होती, तिकडून तिने मच्छी आणलेली आहे. तर चला पटपट आईच्या इथे जाऊया आणि तिला विचारूया की आज मच्छीचा कोणता बेत करणार आहे ती. तर मंडळी इकडे बघताय मार्केटमधून आपण मच्छी आणलेली आहे. इकडे सर्व मांदेली आहेत आणि इकडे ना सुरमई आणलेली आहे. बघा आई आता गेली होती मार्केटमध्ये आणि आई आता मच्छी आहे की होती. आज मच्छीवाले बसलेत भरपूर, कारण आता लास्ट दिवस आहे ना. हो, त्यांना माहिती आहे नंतर मच्छी कोण खाणार नाही, म्हणून आज सर्व मच्छी घेऊन बसल्यात. आणि आता डायरेक्ट 1 महिन्याच्या नंतरला ना आता जेव्हा गणपतीच्या पाया पडून झाल्यावर मच्छी खायची. पाऊस पण बाहेर चालू होता ना. पाऊस पण चालू आहे आज. आता पण बारीक बारीक पडतोय. त्याचं काय बनवणार आहेस मग? मी आता सुरमई फ्राय करते. अच्छा. आणि मांदेल्याचं सार घालते. आईने ना सर्व क्लीन करून घेतलेलं आहे बघा, डोके वगैरे. मोठी होती चांगली, म्हणून मांदेलीचं सार पण मस्त लागतं. सर्व डोके वगैरे साफ करून घेतलेत. इथं कटिंग करूनच आणले होते. तर आता सर्व मॅरिनेट करायला घेतेस ना. मसाला घालून घेते. दोन्ही गोष्टी ना मॅरिनेट करून ठेवायच्या आहेत. मसाला, हळद, मीठ वगैरे घालून घ्यायचे. इकडे मीठ घालून घ्यायचंय. आला लसूणची पेस्ट लावून घेते आणि लिंबू. सर्व लिंबू पिळून घेते. सारस मस्त आहे ना लिंबूला आता पावसाळ्याचा. सर्व व्यवस्थित मिक्स करून घेते. त्याला काय लिंबू वगैरे लावत नाही, फक्त मसाला, मीठ आणि हळद मिक्स करून ठेवते. इकडे पूर्ण सुरमई बघा मॅरिनेट करून आपण घेतलेले, म्हणजे मिक्स करून घेतलंय. आता मॅरिनेशनला 10 मिनिटं अशाच प्रकारे ठेवायचे सुरमई आणि मांदेली सुद्धा. आज मंडळी इकडे बघतोय कोण आलंय. कालू आलंय. कालू मच्छीचा वास गेला नाही ह्याला की बरोबर धावत येतो. हे कालू. कालूला आता उपास द्यायला लागल श्रावण महिन्यात. हा बघ आई मच्छी घालते कालूला. कसा खाता येतो. मांदेली आणलीत ना, ती मांदेली घालते. कालूचा पण आता श्रावण चालू होणार आहे. आता महिनाभर मच्छी नाही कालू खाते बघ कसा. मच्छीचा वार असला की रोज इथे दरवाजाच्या इथे येतो. आता ना पाऊस पण येऊन गेलाय बघा, पावसाची सर येऊन गेली, सगळा ओला ओला करून टाकलाय बघा. इकडे निवांत खाते मच्छी. झाला काय पोट भरला? हा हे एवढी मच्छी खाल्ली आता चांगली. याच्या अगोदर पण दिलेली, आता परत दिली, त्याला पोट भरला असेल चांगला त्याचा. हा हॅलो हे. तर मंडळी श्रावण महिना पाळण्याचे ना असे वेगवेगळे रिझन आहे. त्याच्यामधील काही रिझन तुम्हाला माहीत पण असेल. तर पहिला रिझन म्हणजे ना ह्या महिन्यामध्ये ना जे समुद्रामध्ये मासे असतात ते अंडी देतात, म्हणजे प्रजनन करतात. त्याच्यामुळे ना समुद्रामध्ये पण कोळी बांधव ना मासेमारी करायला जात नाही. नारळी पौर्णिमा झाल्याच्या नंतरला सर्व मासेमारीला सुरुवात करतात आणि त्याच्यामुळे श्रावण महिन्यामध्ये मासे मच्छी खाल्ली जात नाही. दुसरा रिझन म्हणजे ना ह्या महिन्यामध्ये वेगवेगळे सण येतात, म्हणजे नागपंचमी झाली, नारळी पौर्णिमा झाली, रक्षाबंधन, गोकुळाष्टमी. तर काही जणांना मन शुद्ध करण्यासाठी सुद्धा ह्या महिन्यामध्ये उपवास धरतात. अजून एक तुम्हाला कारण सांगते. ह्या महिन्यात कसं वातावरण एकदम दमट असतं. मग नॉनव्हेज कसं खायला, मच्छी चिकन खायला कसं आपल्या शरीराला म्हणजे ते सूट नाही होत. पचायला लय जड जातं. त्याच्यामुळे कसं काय श्रावण महिन्यात मच्छी म्हणजे नॉनव्हेज खात नाही लोक. आरोग्य चांगले राहण्यासाठी, आरोग्य म्हणजे चांगलं राहायला पाहिजे ना, त्यासाठी मच्छी मटण खायचं नाही.
आता सर्व वाटपाची तयारी झाली काय? हो, ही काय केलंय. हे बघा आईने ना वाटपासाठी सर्व सामग्री घेतलेली आहे. काय काय घेतलं त्याच्यामध्ये? आता मी मांदेला सार करायसाठी इथे एक अर्धी वाटी खोबरा घेतलाय किसून ओला. अच्छा. कोथिंबीर, मिरची, अद्रक आणि लसूण हे पूर्ण मिक्सर मध्ये आपल्याला बारीक करून वाटप करून घेते. इकडे ना आता सर्व हे मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घेतोय. पाणी घालून घेते. पाणी घातल्याशिवाय वाटप होत नाही. मग ते आपला मसाला रेडी झालेला आहे. मस्त बारीक झालाय. कोथिंबीरमुळे ना कलर पण छान आलाय. तर इकडे ना आपल्याला टोमॅटोची सुद्धा पेस्ट करून घ्यायची आहे. तर एक टोमॅटो ना आपण वाफवून घेतलेला आहे तेलामध्ये, तो सुद्धा ना मिक्सर मध्ये घालून पेस्ट बनवून घेतो. ही कशी वाफवून त्याची साल काढून घेते. तर इकडे ना आता आपण भांदेल्यांचा रस्सा बनवायला घेतोय. तेल तापत ठेवलेले फोडणीसाठी लसूण घालून घेतोय, कढीपत्ता, टोमॅटो पेस्ट, इकडे मसाला घालून घेतोय. 2 चम्मच मसाला लागणार आहे. आपला घरगुती लाल तिखट आहे, 1 चम्मच हळद. सर्व व्यवस्थित ना मिक्स करून घेतलेलं आहे. आता इकडे शेवटी आपल्याला हा वाटप केलेला मसाला ऍड करायचा आहे. याला ना तुम्हाला कांद्याची फोडणी द्यायची गरज नाही. आपण फक्त टोमॅटो घेतलेला आहे, बाकी सर्व आपला वाटप वगैरे आहे. याच्यामध्ये ना मस्त एक नंबर रस्सा होतो. व्यवस्थित सर्व एकजीव करून घेतोय. तर इकडे ना थोडासा पाणी घालून व्यवस्थित सर्व वाटप मिक्स करून घेतलंय. आता सर्व ही मांदेली घालून घेतोय याच्यामध्ये. मस्त दिसतंय बघा, वाटप पण छान मिक्स झालेलं आहे. आता आपल्याला पाणी घालून घ्यायचं आहे. आता आपण कोकम घालून घेतोय. चवीनुसार मीठ घालून घेते. पहिला पण मीठ अर्धा चमच घातलेला, आता घालते थोडा अर्धा चमच. तर इकडे ना आता सुरमई फ्राय करण्यासाठी आपण बघा मसाला सर्व रेडी करतोय. तर त्यासाठी काय काय घेतलीस इथे? इथे 4 चमच रवा, अच्छा, 2 चमच तांदळाचं पीठ, अर्धा चमच हळद, 1 चमच मसाला. अच्छा, सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे. बेसिक गोष्टी आपल्या घरामध्ये असतात तेवढ्याच लागतात, बाकी एक्स्ट्रा काय घ्यायची गरज नाही. मस्त ना आपले सुरमई याच्याने कुरकुरीत होणार आहेत छान असे. तर इकडे ना मस्त आपली सुरमई मॅरिनेट करून झालाय. मसाला पण सर्व मिक्स केलेला आहे. आता एक एक ना सर्व सुरमईच्या पीसला मसाला लावून घ्यायचा आहे बघा, अशा प्रकारे. आणि इकडे ना आता आपण पॅन पण तापत ठेवलेला आहे तेल घालून. तर जर असं तापला ना की याच्यामध्ये आपण एक एक करून सर्व सुरमईचे पीस सोडून घेऊ. तोपर्यंत सर्व इकडे मसाला लावून घेतोय. तर आता ना एक एक करून सोडून घेतोय पॅनमध्ये. तेल छान तापलेलं आहे आता. तर मंडळी इकडे ना आपली एक बाजू शेकलेली आहे. आता सर्व पलटी फिरवून घेतोय. मस्त कुरकुरीत दिसतंय हे बघा. सुगंध पण मस्त सुटलेला आहे सुरमईचा, छान दिसते. तर मंडळी इकडे बघता आपले ना सुरमई फ्राय मस्त रेडी झालेली आहे बघा, केवढी भारी दिसते. आणि इकडे ना हा पूर्ण मांदेल्याचा रस्सा आहे. कोथिंबीर वगैरे घालून घेतलंय बघा आतमधून. मस्त मांदेली पण शिजलेली आहे, छान मस्त कटमटीत रस्सा दिसतोय. आणि सुरमई फ्राय पण छान झालेले आहेत, एकदम कुरकुरीत. तर म्हणजे इकडे ना आता जेवायला बसलोय. इकडे सुरमई फ्राय घेतलेली आहे, त्याच्यानंतर मांदेल्याचा रस्सा आहे आणि इकडे भाकरी आहे. चला तर टेस्ट करून बघूया कशा प्रकारे झालेले आहे. सुरमई फ्राय तर छान दिसतंय बघा, मस्त एकदम शिजले आहे. तर रस्स्यामध्ये डिप करतो बघा. चला तर टेस्ट करून बघूया कशा प्रकारे टेस्ट झालेली आहे.
एक नंबर झालेली आहे, मस्त शिजलाय. रस्सा पण टेस्ट करून बघतो. अप्रतिम झालेला आहे, हलकासा आंबट आहे आणि वाटपाचा भारी स्वाद येतोय. एक नंबर झालेला आहे, अप्रतिम. तर मंडळी फायनली आता जेवण झालेलं आहे. आज खास आपण मस्त सुरमईचा बेत आणि झणझणीत मांदेल्यांचा रस्सा केला होता. आता उद्यापासून तर श्रावण चालू होतोय, तर महिनाभर की आपल्याला आता मच्छी खायला मिळणार नाही. बरेच जण श्रावण सोमवार पाळतात आणि त्याच्यानंतर आता गणपती बाप्पाचा सण झाल्याच्या नंतर म्हणजे पूजा झाल्याच्या नंतर सर्व मच्छी खायला सुरुवात करतात. तर मंडळी आजच्या व्हिडिओमध्ये ना तुम्हाला खास पूर्ण रेसिपी शेअर केल्या आपण. तर आजची व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली ती नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगा. जर आजची व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. तर भेटूया पण अशाच कोणत्या तरी नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.